आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बाकी सकाळच्या धांडलीत तुम्हाला विचारायचं राहून गेलं बघा. कसं वाटलं ऑफिस? मस्त. काही लोक सोडलीत ना तर सगळं बेस्टच आहे बघा इथं. तुम्ही किती वर्ष झालं काम करता इथं? वर्ष वर्ष कुठली, आता 7-8 महिने झाला असतील मला इथे येऊन. होय. आणि घरात कोण कोण असते? घरी बघा आई बाबा, 3 भाऊ 1 बहीण आणि मी तर एकटा एक डिग्री घेतलेला आहे. तुम्ही डिग्री घेतली? मग इथं का काम करताय? हवा तर माझ्या डिग्रीला हेच काम शोभणार की. कोणची डिग्री आहे तुमच्याकडे? SSC. तुम्ही 10वी पास आहे? 10वी नाही हो, 10वी कसं तर वाटते. SSC असं कसं भारदस्त वाटते बघा. बरं बरं. SSC. आणि पुण्यात कुठे राहता तुम्ही? पुण्यात हडपसरला. बाकी घरचे सगळे नगरलाच राहतात, मी एकटाच इकडे राहतोय. आता तुम्ही तुमच्याबद्दल सांगा की. विचारा की. तुम्ही इथल्या वाटत नाही, म्हणजे पुण्यात कसं काय ना? मी माझं लग्न झाल्यावर आले. शाळा किती झाल्या? 8वी तर झालीच असेल. लास्ट इयरला. लास्ट इयर. शाळेच्या का कॉलेजच्या? कॉलेजच्या. उग काय बी सांगू नका, गप्पा. बरं असू द्या. खरं सांगताय तुम्ही? अहो खोटं कशाला बोलू? अहो मी असलं काम का करताय तुम्ही? तुम्हाला सांगू का दादा, मला कामाची गरज आहे आणि आपल्या सिनियरने मला हेच काम दिलं म्हणून मी हेच करायले. तिनं ते मुद्दामच केले, मला माहितीये की. ते काय का असं ना, मला कुठं कायमचं करायचंय. एकदा का पैसे जमा झाले की मग सोडून द्यायचं. पैसे? पैसे कशासाठी? आता लगीन तर झालंय म्हणताय तुमचं. हा गावाकडे पाठवायचं असतात काय? नाही नाही, मला क्लास लावायचा. क्लास लावायचाय? अहो आता क्लासला असं किती लागणार आहेत म्हणायचं? अवलय लागते. IAS क्लास आहे ना तो. IAS म्हणजे कसला असतो तो? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मला कलेक्टर व्हायचंय. तुम्ही कलेक्टर होणार आहे? अहो कलेक्टर मॅडम, मला तुमचा पे म्हणून घ्या की. अहो मला इंग्लिश बी लय भारी येते बघा. थँक्यू मॅडम. शट अप मॅडम. हाऊ डू यू मॅडम? आय एम कमिंग मॅडम. आणि असं बरंच काय काय येते बघा. घेणार ना? चालतंय, पण ते मी आय कमिंग नसते हो PS साहेब, मी आय कम इन असते. आता ते तुम्ही हळूहळू शिकवशीलच की मला. चालते, पण मला 10वी पास PA नाही चालणार बरं का. तुम्ही जर पुढे शिकणार असाल तर मी तुमचा विचार करीन. अहो शिकणार की, पुढे मी शिकणार. माझी नोकरी पक्की समजून हो. वय फिक्स. हा थँक्यू बर का. आता आपण काही दिवसच हे काम करणार, मग डायरेक्ट प्रेझिडेंट. आणि काय करणार मग? आणि काय करणार मग? PA होणार कलेक्टरांचा PA. असा आता असा मी कलेक्टरचा PA होईन का नाही, तेव्हा कळेल तुम्हाला. काय रे, कुठल्या कलेक्टरचा PA होणार आहेस तू? कोण ठेवणार आहे तुला PA म्हणून? अहो मॅडम, आपल्या सुंदरी मॅडम आहेत का नाही, त्या कलेक्टर होणार आहेत बघा. लय हुशार आहेत त्या. अहो त्या दिसत्या तशा नाही, लय वेगळे आहेत. चल जा, चहा घेऊन ये जा. आत्ता आणतो. अगो बया, काय झालं? अरे देवा, हे काय करून ठेवलं तुम्ही? अहो कॉफीच्या बदली दूरच बाहेर काढला की. तर मॅडमला कॉफी कुठली देणार? अरे आता काय खरं नाही. ओ माय गॉड, काय केलंस ग हे तू? एवढी साधी गोष्ट जमत नाही तुला? एक कॉफी करायला सांगितली होती तुला, अख्खं मशीन बिघडवून टाकलंस तू. किंमत माहितीये का तुला त्या मशीनची? तुझ्या चार पगारा एवढी किंमत आहे त्याची. अहो नाही नाही, मी काहीच नाही केलं. मी फक्त बटन दाबला आणि ती गप्पा बस.
इतक्या दिवसात त्याला काही झालं नाही आणि बरोबर तू हात लावल्या लावल्या कसं बिघडलं ते मशीन? आता दिवसभर स्टाफ कसं कॉफी पिणार आहे? शेवटचा दिवस आज तुझा. अहो नाही नाही, मी खरंच काही नाही केलं. आणि काही करूही नकोस. अनु मॅम आल्या ना की सरळ तुला टर्मिनेशन लेटरच देते. कसलं लेटर म्हणाली ती? टर्मिनेशन? ते काय असतं? अहो नोकरीवरून काढून टाकायचं. हा? अरे देवा. अहो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी करतो काहीतरी. त्या कॉफी मशीन वाल्याला फोन करतो आणि बोलून घेतो. हॅलो. हा अहो ते मशीन बंद पडले कॉफीचं. हा अहो जरा अर्जंट आहे हो. अहो कुणाच तरी नोकरीचा सवाल आहे. ऐका तरी, माझ्याच नोकरीचा सवाल आहे. अहो हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? अहो ते म्हणतात आमच्याकडे काही इमान आहे एवढ्या फास्ट यायला. 4-5 तास तर लागणार म्हणलेत. त्यांचं बी खरंच आहे. आणि जरी ते आले तरी मशीन काय लगेच दुरुस्त. मम्मा तुला माहितीये, ज्या मुलीने तुझा जीव वाचवला ती मुलगी मला सापडली. तिला मी आपल्या ऑफिसमध्ये जॉब दिलाय. अगदी नावासारखी आहे ग ती. सुंदरी, खूप गोड मुलगी आहे ती. मम्मा ती कॉफी इतकी छान बनवते तुला माहितीये. तू एकदा तिच्या हातची कॉफी पिऊनच बघ, तुलाही खूप आवडेल. आणि माहितीये, सुंदरीला कलेक्टर व्हायचंय. आपली परिस्थिती नसताना एवढी मोठी स्वप्न बघायची म्हणजे कॉन्फिडन्स आणि धाडस आहे ग. कधी कधी तिच्याकडे बघितलं ना की मला असं वाटतं मीच स्वतःला आरशात बघतीये. माझी अशीच खूप मोठी स्वप्न आहे. अनु, 4 वाजले, डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे ना? हो आहे लक्षात. काही नाही मम्मा, रुटीन चेकअप आहे, फार काही नाही. हा अनु, आईंची तब्येत बरी आहे का आता? हो बरं वाटतंय. ऐक ना आधी तू मम्मा जवळ बस, मी निघते, मला उशीर होतो. नंतर तू मला पिक कर, आपण ऑफिस मधनं एकत्र जाऊ. बाय. मम्मा येते. सावकाश जाग. काय सासूबाई, काय बरं वाटतंय का आता? मला माहित नाही तुम्हाला अनुने सांगितलंय की नाही ते. पण तुमच्या या धक्क्यानेच अनुचं मिसकॅरेज झालंय आणि आमचं बाळ गेलंय. नाही नाही, मी तुम्हाला ब्लेम नाही करत आहे, सांगतोय फक्त. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही कळलंय ना ते तुमच्यापर्यंतच ठेवा, अनुला सांगू नका. खूप हळवी हो अनु, तिला कदाचित हा एवढा मोठा धक्का सहन नाही होणार. तुम्हाला जर का मनापासून अनुची काळजी असेल ना, थोडी जरी, तर यापुढे आता माझ्या, अनुच्या आणि आमच्या बाळाच्या मध्ये येऊ नका. काय? आणि अनुचं मिसकॅरेज झालं ते मी खोटं नाही बोललोय. आणि आम्ही परत चान्स घ्यायचा विचार करतोय. त्यासाठी चाललोय आज डॉक्टरांकडे. मला माहिती तुम्ही आजपर्यंत खूप लोकांसाठी काही गोष्टींचा त्याग केलाय. मग आता छोटासा त्याग करा स्वतःच्या मुलीसाठी. माझा पिच्छा सोडून द्या
कळतंय का? अहो सगळे आनंदात राहू हो. बरं येतो. सॉरी. आशीर्वाद असू दे. आधी मला अगदी बोर्ड एक्झामच्या रिझल्टची वाट पाहतोय असा फील होतोय रे. अनु अगं साधे मेडिकल रिपोर्ट्स आहेत. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. यू आर ओके. तुला काहीही झालं नाहीये. आधी हे साधे रिपोर्ट्स नाही आहेत. यावरूनच कळणार आहे मी परत आई होऊ शकते की नाही. खूप वेळ वाट पाहावी लागली तुम्हाला, नाही ओके. बट आय कांट हेल्प. या रिपोर्ट्सना वेळ लागतोच. तरीही मी तुमच्यासाठी अर्जंट रिपोर्ट मागवून घेतले. म्हणजे काय सांगतात रिपोर्ट्स? तशी रिकव्हरी चांगली आहे, पण परत बाळासाठी लगेच चान्स घेऊ शकणार नाही तुम्ही. नाहीतर पुन्हा मिसकॅरेज होण्याची शक्यता आहे. अहो काय बोलताय तुम्ही? तेवढंच नाही, जर कॉम्प्लिकेशन्स वाढले तर अन्नूच्या जीवालाही धोका होऊ शकतो. डॉक्टर म्हणजे मी परत आई होऊ शकणार नाही का? नाही, असं काही नाहीये. तुम्ही आई होऊ शकता, पण लगेच नाही. अजून 2-3 महिने ट्रीटमेंट आपण सुरू ठेवूयात. मग पुन्हा टेस्ट करू, इम्प्रूव्हमेंट बघू, मग ठरवू. काय? ओके डॉक्टर, थँक्यू. अनु चल निघूया. अगं जी गोष्ट तिथे नाहीच आहे, ती कितीही शोधलीस तरी कशी सापडणार आहे? अनु काय झालंय? नाही काही नाही झालं. तू रस्त्यात एक शब्द पण बोलली नाहीयेस माझ्याशी. नाही तसं काही नाही आधी. मला माहितीये तू अजूनही डॉक्टरांच्या बोलण्याचा विचार करतेस, हो ना? हो म्हणजे त्यांनी गोंधळातच टाकलंय मला. ते म्हणाले माझं पुन्हा मिसकॅरेज होऊ शकतं आणि अनु अगं तू तेच का घेऊन बसलीस? त्यांनी असंही सांगितलंय ना की तुम्ही काही महिन्यांनंतर पुन्हा चान्स घेऊ शकता. आधी ते तसं म्हणाले, पण माझी समजूत काढायला म्हणालेत की त्यांनाही तसं वाटते असं आपल्याला कसं कळणार? अनु हे बघ, तू ना नको त्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेतेस. त्यांनी स्पष्ट सांगितलंय आपण 2 ते 3 महिन्यांनंतर पुन्हा चान्स घेऊ शकतो. अरे पण मी पण बिन काही नाही. आपण 3 महिन्यांच्या ऐवजी 6 महिने घेऊया. पण तू पूर्णपणे रिकव्हर झाल्याशिवाय आपण चान्स घ्यायचा नाही. मग कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ओके? कलेक्टर बाई, काय झालं? घड्याळ सापडलं? आवाजची लास्ट मुदत आहे ना. हो समधीकडे शोधलं मी. आता परत जाऊन केबिन मध्ये बी बघितलं. काय? अहो केबिन मध्ये परत काय हलवाहलवी केली नाही नव्हती तर? नाही हो, पण घड्याळ काय सापडलं नाही बघा. मी तुम्हाला सांगतो, त्या शन्याच्या केबिन मध्ये एकदा शोधायला पाहिजे बघा. हो पण दादा, मॅडमच्या केबिन मधनं त्यांच्या केबिन मध्ये कसं जाईल घड्याळ? हो तेच तर मी सांगवलंय. तुम्ही काय रे, काय चाललेलं असतं तुमच्या दोघांचं? तिचं लग्न झालंय माहितीये ना? हो मॅडम, अहो काय बी काय बडबडताय? अहो त्या बहिणीसारख्या आहेत मला.
काय ग विजूची बहीण सापडलं का घड्याळ? नाही. अगं काल तुला सांगितलं होतं ना आज घड्याळ नाही मिळालं तर तुझा उद्या शेवटचा दिवस असेल म्हणून. तू काय लाईटली घेतेस का ते? बरोबर, तुला वाटलं असेल एवढ्याशा घड्याळासाठी कशाला कोण नोकरीवरून काढेल, हो ना? ते साधं घड्याळ नव्हतं, त्यांना गिफ्ट दिलं होतं ते. अरे बाप रे, अगं तुझी वेळ झाली. नाही नाही, घरी जायची नाही, कॉफी बनवायची. अनु मॅम येत असतील ना, जा तयारी कर. कदाचित तुझ्या हातची शेवटची कॉफी प्यायला मिळणार अनु मॅम ना. सो छान बनव. हॅलो शनाया, सुंदरीला माझ्या केबिन मध्ये पाठव. आली नाही म्हणजे थांब थांब, आली. तुमची कॉपी. ते असू दे, घड्याळ कुठे आहे माझं? अहो मी काल बी शोधलं आणि आज आल्यावर बी बघितलं, पण नाही सापडलं घड्याळ. सापडलं नाही म्हणजे? इथे टेबलवर ठेवलं होतं मी ते घड्याळ, आणि मी यायच्या आधी केबिन मध्ये तूच आली होतीस ना. होय, तेच तर सांगते, मला ते घड्याळ बघितलेलंच आठवत नाही. मे आय कम इन मॅम? येस, कम इन. अगं मी सांगितलेल्या सगळ्या फाईल तू शोधून दिल्यास आणि तुला घड्याळ आठवत नाहीये. कसं आठवणार? हे बघा, हेच आहे ना तुमचं घड्याळ? शनाया, हे कुठे पडलं होतं? कुठे असणार? रेस्टरूम मध्ये, या तुमच्या सुंदरीच्या ड्रॉवर मध्ये होतो. काय? माझ्या ड्रॉवर मध्ये? हो, इथे साफसफाई करताना पडलं असणार, तुटलं असणार, आणि मग कोणाला कळू नये म्हणून ठेवलं असेल लपवून. अहो मॅडम, नाही नाही, तसलं काय बी नाही. अहो काल मी जेव्हा इथं आले तेव्हा हे घड्याळ नव्हतंच इथं. वा, मग हे तुटलं कसं आणि तुझ्या ड्रॉवर मध्ये कसं गेलं? तेच तर कळणं झालंय. मी सांगते ना, इथे साफसफाई करताना तुटलं असणार, मग घड्याळ तुटलं म्हणून तुम्ही ओरडणार, मग हिने लपवून ठेवलं असणार हिच्या ड्रॉवर मध्ये. अहो पण माझ्याकडनं तुटलं असतं तर मी स्वतःहून सांगितलं नसतं काय? मॅम, पहिल्याच दिवशी हिने ते रंग दाखवले होते, आता ही बाहेर जाऊन कांगावा करेल, मग सगळ्यांना गोळा करून तमाशा करेल. हिला नोकरीवर ठेवून मॅम तुम्ही मोठी चूक केली आहे. धडधडीत खोटं बोलतीये ही. मॅम, वेळीच सावध व्हायला हवं. आज घड्याळ तोडलंय, उद्या कदाचित चोऱ्याही करेल. बापरे, मॅम तुम्ही आत्ताच्या आत्ता हिला काढून टाका. ज्यासारखी माणसं नकोयत आपल्याला इथे. अहो मॅडम, ही समजा खोटं आहे हो. वा ग वा, चोरच ठरवणार का खरं खोटं? तुझ्याशिवाय इथे दुसरं कोण आलं होतं? प्लीज आता रडून सिंपती घेऊ नकोस. तुझ्यासारख्या लोकांना चांगलंच ओळखते मी. मॅम, आत्ताच्या आत्ता हिला काढून टाका, नंतर पश्चाताप करायची वेळ येईल. शनाया, तिचं काय करायचंय ते तू कर. हे घड्याळ आता काही नवीन होणार नाहीये. तुम्ही प्लीज दोघींनी निघा इथून. हो पण मॅडम, तुला ऐकू नाही का आलं मॅम काय म्हणाल्या ते?
कलेक्टर बाई अहो काय झालं? काय होणार? समद खापर माझ्यावर फोडलं शनाय मॅडम. अनु मॅडम काय म्हणाल्या? त्यांनी तर माझं काय ऐकूनच घेतलं नाही. तुम्हाला सांगू, हे सगळं कारस्थान त्या शनायाचंच असणार आहे. ते घड्याळ तिनेच घेतले बघा, तिच्याकडेच असणार आहे ते. हे घे लेटर. तुझं जे काय ते उचल आणि निघ इथून. आणि हो, फक्त तुझंच सामान नाही. नाही म्हणजे इथलं काय घेऊन जाऊ नकोस. नाही घेणार. घ्यावं लागेल. नाही घेणार. जर ते मी घेतलं तर माझी चूक नसताना बी ती कबूल केल्यासारखं होईल. हे बघ, त्याने काही फरक पडणार नाहीये, कारण तुझी नोकरी तर गेलीच आहे. घे. नाही मॅडम, हे समजा खोट आहे बघा. मी आता मॅडम कडे जातो आणि खरं काय ते सगळं सांगतो बघा. काय होणार आहे त्याच्यानं? त्यांचा विश्वास तरी कसा बसेल? हो, काय पुरावा आहे आपल्याकडं? आणि तुम्ही जर माझी बाजू घेतली तर तुम्हाला बी त्रास होईल आणि ते मला चालणार नाही. अहो पण हे सगळं खोट आहे की. असू दे. अहो दादा, अजून 998 नोकऱ्या शिल्लक आहेत की. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त मन लावून काम करा. आणि हा, तुमचं शिक्षण बी पूर्ण करा बरं का. तुम्हाला माझं PA व्हायचंय ना. चला येते. अहो पण तुमच्या हातची कॉपी कशी मिळणार मला आता? तुम्हाला जेव्हा का बी प्यावीशी वाटेल तेव्हा फोन करा आणि घरी या. येते मी. हो हो. कलेक्टर बाई, एवढा चांगुलपणा बरा नाही. तुमची नोकरी गेल्याचं दुःख आहेच, पण ते शने आता लय सोकावणार नाही. तिला आता आपण सोडणार नाही. आता माझी नोकरी गेली ते चालेल, पण तिला आता आपण सोडणार नाही. होय. काल आलेल्या मुलीवर एवढा विश्वास टाकलात लगेच? जिथं विश्वास असतो तिथंच विश्वासघात असतो. अहो साहेब, हे तुमचेच पैसे आहेत. तिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. तू असं करशील असं वाटलं नव्हतं मला. हा तुझा पहिला आणि शेवटचा पगार, पण आता मी तिला पुन्हा कामावरती नाही ठेवू शकत. मॅम, पहिल्याच दिवशी हिने ते रंग दाखवले होते. वेळीच सावध व्हायला हवं. उद्या कदाचित चोऱ्याही करेल. बापरे मॅम, तुम्ही आत्ताच्या आत्ता हिला काढून टाका. शन्या, तिचं काय करायचंय ते तू कर. हे घे लेटर. तुझं जे काय ते उचल आणि निघ इथून. सुंदरी, काय ग एवढी बिजी झाली
आलीस वय 2 दिवसात तुला मावशीला भेटायला बी वेळ मिळणार वय हा ते चांगलाय चांगलाय काम चालू आहे ना ग पण काय ग नाही म्हणजे तिथं बी अभ्यास करायला वेळ मिळतो का नाही तुला का काम एक एक काम नाही म्हणजे आता नवीन काम आहे तेव्हा तसं वाटणारच पण एकदा रूढीच नवा की तू पटापट काम करशील बघ आणि तुला नवीन गोष्टी शिकायला जास्त वेळ बी नाही लागत लई गुणी आहेस का तू पोरी मावशी काय झालं का पोरी शांत हो शांत हो हे अगं काय झालं का रडतेस तू मावशी माझी नोकरी केली हो काय माझी मी नोकरी केली अगं पण अशी कशी गेली मला त्यांनी कामावून काढून टाकलं अरे देवा अगं पण आता कुणाचं भलं करायला गेली होतीस तू आणि अहो मी काही बी केलं नाही हो. ते मॅडमचं एक घड्याळ होत झालं पुन्हा तेच झालं त्या राजेशकडे त्या शकून तुला फसवलं आणि हिथं तरी बी मी तुला सांगत होते हिथं कुणी शकू हाय का बघ म्हणून हे दुसऱ्याच कुणाचं तरी काम असणार आहे अहो पण माझ्याशी तसं का वागते तो मी कधी कुणाचं वाईट करत नाही कुणाचं वाईट चितत नाही तरी बी का अगं तू कुणाचं वाईट करू नकोस पण स्वतःच बी वाईट करून घेऊ नकोस ग पोरी अगं हे काय तुझं डॉग नाही तुझा ह्यो साधे पण आहे ना घरात फुटीला टांगून ठेवायचा आणि मग बाहेर जात जा असं केलीस तर तुला कोण बी फसवणार नाही बघ असू दे तू काय बी काळजी करू नकोस त्या शकूचं खोटं कसं बाहेर पडलं तसं ह्यातलं बी सत्य कधी ना कधी तर बाहेर पडणारच अगं घड्याळच आहे ते आज त्यानं तुझ्यावर वेळ वाईट आणली पण उद्या तेच घड्याळ तुझं आयुष्य बदलून टाकेल बघ चल आज चल ही येडाबाई कुठली चल रे काय रे कुठे निघालायस काय नाही रे सुट्टी झाली चालू आता घरी संपली वेळ ड्युटी हो बर मी काय म्हणतो तो माझं एक काम कर की हा बोल मला का नाही जरा ऑफिसच्या सीसीटीव्ही मधलं फुटेज पाहिजे होतं ठीक आहे तू काय कंपनीचा मालक आहेस का पोलीस भरती झालं मी बी तुझ्यासारखं नोकरीलाच आहे की इथं अरे मर्दा कुणाच्या तरी नोकरीचा सवाल आहे तर की तेवढं ते तुझ्या पुतणीच्या ऍडमिशनचं झालं काय रे अजून नाही झालं सांगायचं नाही बाई आलं तिथलं ट्रस्टीज ओळखीच आहेत की आपल्या काय सांगतोस जरा बोल बघ ना माझ्यासाठी उद्या फोन करतो आणि तुझं काम करून देतो बघ काळजी करू नकोस माझं तेवढं कर की काम हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि इकडे की सगळ्या ऑफिसचं फुटेज दे आणि जास्त करून अनु मॅडमच्या केबिन मधला आणि परवा दिवशी रात्रीचं बर येतो लगेच
थँक्यू मर्दा. कॉपी करून घेतो. माझी शंका खरी ठरली. आता बरोबर तुझी वाट लावतो बघ. सिस्टर आधी कुठे? ते केव्हाच गेले. गेला? कुठे गेला? आता ते मला कशाला सांगतील, ऑफिसलाच गेले असतील. बरं मी जॉगिंगला चालले, मम्माकडे लक्ष ठेव. हो. मम्मा येते. हाय जानू, काय परफेक्ट टाइम आहे रे तुझं. अरे काय नाही, ती वॉचमन आत्ताच गेली आणि तुझा फोन आला. नाही, माझ्याकडे खूप वेळ आहे. आओ कलेक्टर बाई, आओ कलेक्टर बाई, आओ. तुमच्या घराकडे गेलो होतो. तुमच्या घर मालकीने सांगितलं तुम्ही दूध पिशव्या नाही गेला, म्हणून इकडे पळत आलो बघा. काय झालं? तुम्हाला पुरावा पाहिजे होतं ना, हे घ्या पुरावा घेऊन आलोय. हे बघा. अगं बया, ह्याच्यात तर समजा क्लिअर दिसायले. का केलं असेल त्यांनी असं? मग अहो ही बाईच असले, तिला कुणाचं बी चांगलं झालेलं अजिबात बघवत नाही बघा. आणि त्यात आता अनु मॅडमच्या तुम्ही लाडक्या झालाय म्हणून तिला बघवलंच नसणार. लय घाण बाई. दादा तुम्ही लय भारी काम केलंय बघा. आता तुमची नोकरी तुम्हाला परत मिळणार बघा. बर चला लवकर हे जाऊन अनु मॅडमला दाखवूया. हा. अहो पण मॅडम एवढ्या लवकर कुठे येतात ऑफिसला? अहो ऑफिसात कशाला, अनु मॅडमच्या घरात जाऊया. त्या शनयाला गाडायला हा पुरावा बास आहे. चला लवकर, नाहीतर ती शनया आणि काहीतरी गडबड करायची. चला लवकर. काय रे चिडका पिप्प्या, जाताना बाय नाही, सी यू नाही, टेक केअर नाही, काही न बोलताच निघून गेलास. नाही तू झोपली होतीस ना. तर मला कधी उठवतच नाहीस का तू? काय झालं? मूड ऑफ वाटतोय तुझा. नाही असं काही नाही. माहितीये मला, कारणही माहितीये. काय कारण आहे? तुलाही माहितीये. नाही तुला माहितीये तर तू सांग ना. सांगते ना, आपण आज डिनरला जाऊया. सांगते. नाही आज मी खूप बिझी आहे. आधी अरे मी माझं एक मत मांडलं तुझ्या समोर. तू असं समजून चाललायस की ते होणारच आहे किंवा झालंय. अनु तुलाही माहितीये तुझा विचार कृतीत बदलायला फार वेळ लागत नाही. आधी अरे म्हात्रे मॅडम मला काय म्हणाला ते मी तुला सांगितलंय. याचा अर्थ असा नाही होत ना की मला स्वतःलाही ते हवंय. अनु ऐक ना, जर तुझ्या मनात असा काही विचार नाहीये मग तू सारखं सारखं तोच विषय का काढतेस? कारण तुझ्या डोक्यात ते चालू आहे आधी. आणि तू सारखा सारखा तोच विषय काढला तर ते जाणार आहे का? बरं बाबा, सॉरी. नाही सॉरीची काही गरज नाही. हे बघ, मूल दत्तक घेणं म्हणजे काही. प्लीज आपण याच्यावर घरी आल्यावर बोलूयात का? मी आता ऑफिस मध्ये पोहोचतोय आणि मला काही महत्वाच्या डील्स फायनल करायच्या. बरं ठीक आहे, बाय बाय.
थांबा. हे घ्या. थँक्यू बर. हे करा. चला लवकर. दादा हा. तुम्हाला बी वास यायला लागलाय का? होय हो, कसला तरी कुजाट वास यायला लागलाय. अहो हा तर गॅसचा वास आहे. अहो गॅस लीक झालाय घरात. अरे बापरे, आता काय करायचं?